वसईतील गास गावातील सायमन तुस्कानो यांना मुंबई पोलीस महासंचालक पदक देऊन गौरविण्यात आले. 1985 मध्ये वसई तालुक्यात बँड पथकामध्ये एखादे वाद्य वाजविण्याची आवड त्यावेळी प्रत्येक तरुणाला वाटत असे. त्याचप्रमाणे गास गावातील सायमन तुस्कानो यांनी देखील स्वरांजली या गास मोठी सरगोडी या गावातील नव्याने स्थापित झालेल्या ब्रास बँड मध्ये प्रवेश घेतला. त्यावेळी त्यांना शिकविण्यासाठी मुंबई लालबाग येथून श्री सहदेव गुरव मास्टर हे वसई तालुक्यातील गास गावात येत असत. हिरव्यागार वसईत शांत संध्याकाळी मराठी आणि हिंदी नोटेशनचा सराव संपूर्ण परिसरात ऐकताना शेतकरी वर्ग आणि अबालवृद्धांना अगदी मंत्रमुग्ध करून संपूर्ण दिवसाचा थकवा दूर झाल्यासारखे वाटत असे. कारण नोटेशनवर लक्ष ठेवून जोपर्यंत वाद्य वाजत नाही तोपर्यंत मास्टर शांत बसत नव्हते. कालांतराने बँड पथकातील काही तरुण कामाधंद्यानिमित्त व्यस्त झाले व बँड पथक बंद करण्यात आला. परंतु सायमन यांना वाद्याने एवढे आपलेसे केले होते की ते दुसरा काही विचार न करता फक्त वाद्य सराव करण्यासाठी सकाळ संध्याकाळ कधी केळीच्या बनात तर कधी घराच्या अंगणात केवळ सराव करत असत. नंतर त्यांनी गासातील वाडीकर बँड पथकात प्रवेश घेतला. एकोणीसशे 95 मध्ये मुंबई बँड पथकात भरती होणार आहे. हे मुंबई बँड पथकातील काम करणारे मास्टर सहदेव गुरव यांना कळताच त्यांनी सरळ वसईतील गास गावातील सर्व तरुण वाद्य वाजविणाऱ्या टीमला या भरतीविषयी सांगितले. त्यावेळी 20 तरुण
वाद्य वाजवणाऱ्या ग्रुपमधून फक्त सायमन तुस्कानो यांची निवड केली गेली. त्यांना घेऊन ते दादर नायगाव पोलीस मुख्यालय येथील पोलीस बँड पथकाचे मास्टर श्री कासम यांच्याशी ओळख व भेट घालून दिली. त्यानंतर वेस्टर्न नोटेशनसह 6 ते 8 महिने सतत सराव होत राहिला. काही दिवसानंतर मैदानी चाचणी, लेखी परीक्षा, बँड टेस्ट अशा सर्व भरतीपूर्वीच्या चाचण्या पूर्ण केल्यानंतर सन 1996 मध्ये दादर नायगाव पोलीस दलामध्ये त्यांची भरती झाली. सलग 33 वर्ष मुंबई पोलीस दल बँड पथकात अगदी आत्मीयतेने आणि अपार आपुलकीच्या भावनेने सुख दुःख, आनंद, हर्षाचे नोटेशन अगदी सहजरित्या ध्वनीच्या माध्यमातून सर्वांच्या कानी पोहोचवत असताना दिनांक 15 ऑगस्ट 2024 या भारताच्या स्वातंत्र्याच्या वर्धापना दिवशी माननीय पोलीस आयुक्त श्री विवेक फणसालकर यांच्या शुभ हस्ते पोलीस महासंचालक पदक देऊन त्यांना गौरविण्यात आले.